नमस्कार म्हणजे रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार। आपण निघाले आमच्या गावामध्ये म्हणजेच अंबाबाई मांड उत्सव व रंगपंचमी हसूर तुम्हाला। तर मित्रांनो, परंपरागत चालत असलेला हसूर तुम्हाला गावचा अंबाबाई मांड उत्सव आणि रंगपंचमी सोहळा आपल्या कोल्हापूरची करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर हे 3.5 पीठापैकी एक आहे। पुराणे ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेले अनेक कागदपत्रे यावरून अंबाबाई मंदिराचे पुरातन तत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते। त्या कृपात भोगावती व तुळशी नदीच्या माथ्यावर एक काठावर असणारी करवीरमधील हसूर तुम्हाला या गावचे रक्षण करते आणि गावातील जागृत देवस्थान म्हणजे आई। चालू वर्षी अंबाबाईच्या आशीर्वादाने हा उत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडत आहे। हा सोहळा पार पाडण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ व तरुण मंडळे, महिला वर्ग आणि लहान मंडळी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। याचाच एक भाग म्हणून गावातील सर्व स्तरातील तरुण मंडळी रंगपंचमी सोहळा एकजुटीने आणि आनंदाने पार पाडतात। हा उत्सव साजरा करण्यासाठी पांडुरंग नारायण ठाणेकर, ज्ञानदेव सावळा ठाणेकर, केशव दादू काजवे, विष्णू हरी गायकवाड, दादू आप्पा बागडी, गंगाराम शेटे, शंकर रामा क्षीरसागर, काशीनाथ शेटे, विश्वनाथ शेटे, बळवंत क्षीरसागर, विश्वनाथ शेटे, दादू शेटे, बाळू खाटकी, रामा पाकरे, पंडित पाटील, सदाशिव शेटे ही लोक एकत्र होती। त्यांनी हा उत्सव आठवडाभर करण्यासाठी धडपड केली। गावामध्ये रंगपंचमीला गारणे घातले जातात। कोणताही जातपात न बाळगता हा तुम्हाला सण चांगल्या पद्धतीने साजरा केला आणि म्हणल्यावर देवाला आणि देवीला साकडे घातले जाते। आपल्या गावाच्या लोकांनी सुखी समृद्धी ठेव, ढोरे पोरं बाळ त्यासनी देवी सुखी ठेव साठी अंबाबाई देवळामध्ये आरती ओवाळली जाते। अनाज, नारळ, पिण्याच्या पाण्याचा एक कुंडा असतो, शेणकूट पेटवून घेतलेला असतं। टिपण्याची जे पानं असते ते नारळावर आणि ओतगुंदी जे शेणकूट जे पेटलेलं ठेवलं असतं त्यावर ठेवायचं आणि पाया पडायचं। देवीची आरती झाल्यानंतर सगळी गावातील ग्रामस्थ मस्जिदकडे जातात। मस्जिदमध्ये गाराणे घातलं जातं। महत्वाचं म्हणजे मस्जिदमध्ये आमचे शौकतभाई मुजावर यांच्याकडून गारण घातलं जातं। त्या आजा आणि पंजाबा काळापासून हे चालत आलेली प्रथा आहे, फक्त पुढं नेत आहेत। त्या हसूदुमालामध्ये मुसलमान असू दे, हिंदू असू दे, जात भीत काय मानतच नाही। गावातील लोकांचं गोरडोर सगळी चांगली राहावीत म्हणून हे गारण घातलं जातं। एक प्रकारे पटणच असते, तुम्हाला बघायला मिळेल। कापूर लावला जातो आणि नंतर गारण होतात। तर मुसलमान असून मानलं पाहिजे, गावाचं भलं करायचं म्हणजे लोक कशी साथ देतात बघा की। आमचं शौकतबाई मोजावर असू द्यात किंवा राजू मोजावर असू द्यात, हिंदू मुस्लिम भाई भाई म्हणायला काय वावगं ठरणार नाही। आता जातीपातीसाठी भांडण लागलेलं सोडा, ही माणसं तसे नसतात हो। मधल्या देवीचं पहिलं गारण हे मस्जिदीमध्ये ते पण शौकतबाईकडनं होतं, ते बघा की मग। माली औलादी वसाबी वाजवाजी दुरियाती वस्कुलमती रुसना अबू बकर सिद्दीकी उस्मानी अमीन बीबी फातिमा जिबरा मस्जिद पाक शहीदा व शहीदा इंदौर अहमद मुस्तफा मोहम्मद मुस्तफा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालिन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहु कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहु कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहु कुफुवन अहद। मा काना खातिबुना काना बिकुल्लि शैइन अलिमा इन्नल्लाहा मलाइकतहु यसल्लूना अलैहि वसल्लम तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना शफीना मौलाना मुहम्मद वसल्लम। सुभान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा गैबी अंबाबाईच्या नावाने काय भेटला पाहिजे नावाने। मधलं गारण झाल्यानंतर आम्ही थेट गेलो सरळ हनुमान मंदिरमध्ये। हनुमान मंदिर नंतर विठ्ठल रुक्माई मंदिर, त्यानंतर बाजारपेठेत विठलाई देवीला गारणं गंबर कांबळे आणि शौकतबाईंनी घातली। ते पूर्ण कारण तुम्हाला बघायला मिळेल। आता स्वामी समर्थमध्ये ती ओवाळी आणि डायरेक्ट आम्ही बाजारपेठेत ह्या चालरी आपणच पूर्ण करावं। आपली तरुण नाही, त्या गावातले ग्रामस्थ पूर्ण काळजी घेतली पाहिजे। त्या गावामध्ये तर पूर्ण ग्रामस्थ सगळी तरुणाई सगळी लोक उपस्थित होती। बाजारपेठेत रोषणाई आतिषबाजी एकदम दणक्यात। अलीकडे पलीकडे 10 खेड्यातली रोषणाई कळाली, अशी लाईट आणि उजेड होता।
आता मी निघालो बाजारपेठेत. बाजारपेठेला गारण झाल्यानंतर गणपतीला आरती असते आणि काळामादेवीला आरती असते. तर मरगुबाईला आरती ओवाळली जाते. शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आरती ओवाळली जाते. सरळ म्हसोबाला आणि थळामध्ये आणि अंबाबाईच्या मंदिरामध्ये. ते अंबाबाई माड उत्सव असल्यामुळे बाजारपेठ कशी फुलल्या बघा की. आणि प्रेमची गाडी, भेलची गाडी, बाजारपेठ पूर्ण गच्चोगच भरून गेलेली होती. औज़ुबिल्लाहि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फातिहा नबी अहमद मुस्तफा मोहम्मद मुस्तफा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फातिहा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फातिहा नबी अहमद मुस्तफा मोहम्मद मुस्तफा रसूलुल्लाह माजी औलादी व असाबी व अजवाजी व दुरियाती व कलमती कुसुनी अबू बकर सिद्दीक उस्मानी अम्मी बीबी फातिमा तिजोरा संबंधित पाक शहीदा व शहीदा इंदरा अहमद मुस्तफा मोहम्मद मुस्तफा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फातिहा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलज़्ज़ालिमीन आमीन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहु कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहु कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहु कुफुवन अहद मा काना खातम व काना अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा इन्नल्लाहा व मलाइकतहु यसल्लूना अला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना मौलाना मुहम्मद व अला आलिहि सय्यिदिना शफीना मौलाना मुहम्मद बारिक अलैहि सुभान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन रेडी अम्माबाईच्या नावाने अम्माबाई काम आहे मर्यादा
देवी हनुमंतराव विठू माऊली थोर पांढरे बाळेचे सर्व देवांनी घालून द्यावे हे बाल गोपाळ खेळ म्हणजे तुमच्या पायी गेलेले सरकार गाडी मांडावले गोपाळ उच्च असावी करावी हे खेळ म्हणजे बाल गोपाळ तुमच्या पायी गेले घातलेला आहे मान्य करून घ्या गावातील येळा सगळा दूरच्या दूर गावातील दूरच्या दूर पाऊस पाणी राहायचे गावातील माणसे मुले सुखा समाधान लावले गावातील माहेरवर्तींच्या संसारात सुख समाधान लावावं देवीचा होतो हात गैबीटला माहिती नावाने तर आपण बाजारपेठेत रोषणाईकडे आलोय बघा. आतिषबाजी तर गावामध्ये एक नंबरच झाली हो, तुम्ही बघू शकता. काय करू कुठं आहे श्रीशा आले तिकडे बोलू की बोले तो आलो पाठव. ओके म्हणजे
कुठनं करू होय देतो नंबर तुम्हाला देतो काय अडचण
न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतार सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आता आपण आलो म्हसोबामध्ये. इथे गाराण्याने लोकांच्या नायकाई काय म्हणतात. अंबाबाईच्या नावाने आई अंबाबाई काळूबाई बाळेश्वरी मसोबा थळ पांढरी स्वामी समर्थ विठ्ठल माऊली सर्व देवाने गाणास यावे. हे बाल गोपाल खेळमध्ये तुझ्या पायाचे आलेले आहेत. त्यांचा राब उद्घाटलाय तो मान्य करून घ्यावा. गावातील इडापिडा दूरच्या दूर हटावी. गावातील गुरे डोळे मुले माणसे सुखी ठेवावी. गावातील मुले माणसे सुख समाधान राहावे. गावातील मायवसांच्या संसार सुख समाधान राहावे. आणि देवीचा उत्सव हर साल मोठ्या प्रमाणात व्हावा. गैबीटला बाईच्या नावाने नमस्कार म्हणजे रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार. आता आपण अंबाबाई माड उत्सव हा तुम्हाला मध्ये साजरा झाला आणि त्यामध्ये आपण गाराणं सुद्धा असतात. गाराणं ही मच्छिदी पुढे आणि त्यांना मच्छिदीमध्ये गाराणं घातलं. नंतर गैबी देवी विठलाई इथं गाराणे बाजारपेठेत घातलं आणि तिसऱ्यांदा मसोबा इथं गारण घातलं. तरी आपण पाठीमागचा इतिहास बघूया. तर मसोबाला गारण कधीपासून घालते तुम्हाला कल्पना आहे काय कशी कशी? ते पूर्वपुरुषाचं गारण अंबाबाईचं असते त्यामुळे काय अडचण येणार नाही. कसं आहे पहिल्यापासून आमच्या इथे गारण अंबाबाईचं हे घातले जाते. म्हणजे पूर्व तुमच्या आजोबापासून घालतात. तुम्हाला कल्पना आहे का काय? हसूर गावातील अंबाबाई मांडचा उत्सव सुरू आहे आणि पिढ्यानपिढ्या ही परंपरा चालवली आहे. आणि आमचं मसोबा देवस्थान हे जागृत देवस्थान आहे आणि त्यामुळं इथे दरवर्षी काही गारण घातलं जातं. ओके नमस्कार. मसोबा देवामध्ये गारण झाल्यानंतर डायरेक्ट थळामध्ये आलो आणि थळामध्ये गारण झाल्यावर सरळ अंबाबाई मंदिराकडेच गेलो आम्ही. रंगदेवता भ्रष्ट करावी. बाल गोपाल खेळ मंडळी आपल्या पायाचे आलेले राहावर उद्घाटलेला आहे तो मान्य करून घ्यावा. गावातील मुले माणसे गुरेढोरे सुखी ठेवावी.
रोगराई दूरच्या दूर हटावी, गावातील इडापिडा दूरच्या दूर हटावी, पाऊस पाणी वेळचे व्हावा, गावातील पीक पाणी उत्तम असावे, गावातील मायरवशीच्या संसारात सुख समाधान असावे आणि देवीचा उत्सव हा सण असाच मोठ्या प्रमाणात असावा. आई अंबाबाईच्या नावाने आदल्या आरती आणि गारण झाल्यानंतर अंबाबाई मंदिरापाशी आणि परत गारण घातलं जातं. पुढून तमाशाला आणि सोंगाला सुरुवात होते. बाईच्या नावाने आई अंबाबाईच्या नावाने आई अंबाबाई काळामध्ये म्हणजे भावेश्वरी गणवीर अहमदराव विठुमाऊली स्वामी समर्थ थर पांढरे मसोबा सर्व देवाने कामास यावे. हे बालगोपाल खेळ म्हणजे तुमच्या पायी गेलेले मंडावर यावी, शेतीतील पिके उत्तम असावी, गावातील मायवस्तीच्या संसारात सुख समाधान असावे आणि देवीचा उत्सव हा सण असाच मोठ्या प्रमाणात व्हावा. कैबीटबाईच्या वेळेला सोंगाचा पण कार्यक्रम आणि तमाशाचा कार्यक्रम सुरू झाला. परंतु गावातल्या माघारीन ग्रामस्थ यांचे देवीचे दर्शन चालू होते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सकाळ चॅनल नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर नक्की करा. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. अंबाबाईच्या नावाने चांग बलत.